जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. राजसूय यज्ञ. या यज्ञाची जय्यत तयारी चालली होती. या यज्ञाची वार्ता इंद्रप्रस्थ नगरापासून तर हस्तिनापुरापर्यंत प्रत्येकाच्या ज्ञानीमनी होती. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. इंद्रप्रस्थात राजसूय यज्ञाची तयारी सुरू होती. मायावी भवनात दुर्योधनाबरोबर घडलेला प्रकार सगळ्यांनाच परिचित होता. यज्ञवेत्य असल्यामुळे श्रीकृष्णाबरोबर सात्यकी, बलराम, उग्रसेन, अक्रूर, उद्धव, प्रद्युम्न, सांब, ब्रह्मकार्थ ही सगळी रथातून उतरली. इंद्रप्रस्थ नगरात असलेली सगळी मंडळी, इंद्रप्रस्थ नगरात असलेली सगळी शिष्य, त्यांच्याबरोबर वीर योद्धे सगळे त्यांच्याकडे एकटक बघू लागले. भगवान श्रीकृष्णांचं दर्शन होणार ही स्वतःमध्येच एक खूप मोठी गोष्ट होती. कर्णही त्यांच्याकडे पाहत होता. श्यामसुंदर, श्यामरंग, प्रचंड तेजोवलय असणारे श्रीकृष्ण. नजरेस पडताच कर्णाला समाधान वाटलं. श्रीकृष्णाला बघताच युधिष्ठिर धावतच पुढे आला. त्यानं अगदी प्रेमानं त्यांचा हात धरला, त्यांना आत नेलं. राजसूय यज्ञाची तयारी जोरदार सुरू झाली. पितामह महाराज धृतराष्ट्र, विदुर, गुरुद्रोण, गुरुपुत्र अश्वत्थामा यासारखे अनेक पराक्रमी वीर योद्धे वेगवेगळ्या राज्यातून इंद्रप्रस्थात आले होते. कर्ण यज्ञ मंडपात एका कोपऱ्यात उभा होता. यज्ञाची सुरुवात होणार तोच पहिल्यांदा श्रीकृष्ण आणि कर्णाची नजरानजर झाली. जरा अवघडल्यासारखं वाटलं कर्णाला. काय बोलावं, काय नको, कशा पद्धतीनं त्यांना सन्मान द्यावा या गोष्टीनं त्याचं मन जरा बुचकाळ्यात पडलं. पण मायावी भवनात घडलेल्या घटनेमुळे संतापलेला दुर्योधनाला स्वतःच्या डोक्यावरील मुकुटाचं देखील भान राहिलं नव्हतं. मग कर्णानं त्याला आपलं मुकुट देऊ केलं. तो स्वतः एक सूतपुत्र होता, त्यामुळे त्यानं मुकुट जरी नाही घातलं तरी चालणार होता. पण दुर्योधन युवराज होता, त्यामुळे त्याच्या मस्तकी मुकुट असणं आवश्यक होतं. श्रीकृष्णानं कर्णाला पाहताच विदुराला बोलावून घेतलं. त्याच्या कानात काहीतरी कुजबूज केली. त्यानंतर विदुर कर्णाजवळ येऊन म्हणाला, अंगराज, आपण आसनस्थ व्हा. पण निमंत्रण नसताना राजसूय यज्ञासाठी स्थिरावणं आणि बसणं हे कर्णाला पटत नव्हतं. पण श्रीकृष्णाचा तो उदारपणा आणि प्रेम पाहून कर्ण आसनस्थ झाला. आजूबाजूला बसलेली मंडळी त्याच्याकडं भलत्याच नजरेनं पाहायला लागली. पण कर्णानं कुणाहीकडं लक्ष न देता राजसूय यज्ञाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. श्रीकृष्ण उठले आणि चरणामृताने त्यांचे पाय स्वच्छ धुतल्या गेले. नंतर तीर्थ दिल्या गेला. हाती त्यांनी काही समिधा घेतल्या आणि ते समिधा घेऊन यज्ञाकडे वळले. तोच एक गगन भेदून जाणारा आवाज आला, थांबा! युधिष्ठिरा, तुझी मती भ्रष्ट झाली आहे का? इंद्रप्रस्थाच्या राजसूय यज्ञात तू या गवळ्याच्या पोराला स्थान देतो? असं म्हणत शिशुपाल कडाडला. तुला इथं कशाची कमी आहे? तुला योद्धे, गुरुवर्य, वडीलधारी मंडळी दिसत नाहीत काय? हा गुरुपुत्र अश्वत्थामा, ब्रह्मज्ञान असलेले पितामह भीष्म, सर्वोच्च ज्ञानी विदुर, महाराज धृतराष्ट्र हे सगळे बसलेले असताना तुला या निळसर श्वेतरंगाच्या गवळ्याच्या मुलाला हा अधिकार कसा द्यावा वाटतो? जर इतकंच त्याच्या रंगावर तू भाळला असशील तर सोन्याहूनही पिवळं तेजोप्रकाशात न्हाऊन निघालेला अंगराज कर्ण तुला कसा दिसत नाही? त्याच्या या बोलण्यानं कर्णाला खूप राग आला होता. पण काही न बोलता तो गप्प राहिला. अर्जुन आणि भीम तर शिशुपालवर धावूनच जाणार होते. गुरुद्रोण आणि पितामह भीष्मही पुढे सरसावले. पण श्रीकृष्णाने त्यांना हातानेच इशारा करून थांबायला सांगितले. मग हळूच तो स्मित हास्य करत राहिला. शिशुपालाला स्वतःची रक्तपिपासू जीभ सांभाळणं गरजेचं होतं. पण तो वारंवार श्रीकृष्णाला हिणवतच राहिला. वारंवार त्यांच्या गवळ्याचा पुत्र असा केलेला उल्लेख कर्णाला मुळीच आवडला नाही. कारण एक सूतपुत्राला कसं हिणवलं जातं हे त्याला चांगलंच माहिती होतं.
श्रीकृष्ण तरीही शांत राहिले. पण शिशुपालाने आणखी त्यांना हिणवायला सुरुवात केली. जरासंधाचा विषय मध्ये आणला. गवळणी, गोकुळ, गवळाचं पोर, लबाड असे अर्वाच्य शब्दात त्यानं बोलायला सुरुवात केली. पण त्यानंतर सर्वांच्याच सहनशीलतेचा अंत झाला. श्रीकृष्ण तप्त लावा रसा तप्त वाहून लोळ निघावे तसे कडाडले. शिशुपाला, सावध हो. तुझ्या मातेला दिलेल्या वचनांमुळे मी मौन आहे. पण तू हे विसरलास की तुझे 100 अपराध आता पूर्ण झालेत आणि आता तुझा मृत्यू निश्चित आहे. महारथी कर्ण.